शिवसेनेकडून मुस्कटदाबी होत नाही. कशाबद्दल मुस्कटदाबी होईल? शिवसेनेच्या संदर्भात त्यांनी बोलत असताना, या राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या विषयी बोलत असताना डायरेक्ट जरी त्यांनी नाव न घेतलं कुणा कारणानं, तर घडलेल्या घडामोडीची त्यांनी त्यांच्या गीतातून जी रचना मांडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे. एक ॲटो रिक्षावाला, दाढीवाला, हे त्यांचे जे सिम्बॉल आहेत, त्यांचं जे काय कर्तृत्व आहे ते सांगितलं. एक ऑटोवाला महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला, ही चांगली जमीची बाजू बघा ना. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता, गद्दार नाही, तो त्या काळातल्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे 55 पैकी 40 लोकांनी हा उठाव केला आणि हे महाराष्ट्रात परिवर्तन घडलं. शेवटी शिवसेना, भारतीय जनता पार्टी ही मूळ दोघांची युती होती. ह्या शिवसेना ह्या युतीला छेद देण्याचं काम ज्यांनी केलं ते खऱ्या अर्थानं पहिल्यांदा गद्दार आहेत. नंतर हा उठाव करून या महाराष्ट्राची एकंदरीत राजकीय जडणघडण पूर्वीपासूनची जी होती ते ठेवण्याचं काम एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून केलं गेलं. मी खरं तर त्यांचं समर्थन करतो आहे. एक शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला माणूस, ॲटो रिक्षा चालवणारा माणूस, एवढी मोठी महाराष्ट्र राज्याच्या उच्चपदस्थ असताना शेवटच्या घटकाला, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं, त्यांच्याविषयी असं वक्तव्य करत असतील तर त्याचं ऑफिस काय त्यालासुद्धा अजून धरून फोडलं पाहिजे, या मताचं मी आहे. मात्र सत्तेत असताना कुठेतरी कायदा सुव्यवस्था हातात घेणं असेल किंवा एका अभिव्यक्तीची गळचेपी असेल, हे होताना वाटत नाही? हे सत्तेत असताना त्यांनी केलेलं कृत्य नाही आहे. शेवटी माणूस हा संवेदनशील आहे. आपली श्रद्धा ज्या माणसावर असते त्याच्याविषयी जर कुणी काय बोललं, त्याला जर काय शिवीगाळ केली तर त्याचा निश्चित आपसुकच आपल्या कुटुंबातल्या असलेल्या माणसाला राग जसा येतो ना, तशा पद्धतीनं हे शिवसैनिकात निर्माण झालेली चीड आहे आणि ते अभिव्यक्त करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शिवसैनिकांनी. इथं राजकीय काहीच संबंध, राजकारणाचा काही काडीमात्र संबंध नाही आहे. शिवसेना ही संघटना आहे आणि त्या संघटना आजपर्यंतचा इतिहास बघितला, जेवढ्या ठिकाणी अन्याय होत आला आहे, कुणावर अन्याय करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला ठोकण्याचं कामच मागच्या आजपर्यंतच्या बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही शिवसेना आणि त्यांच्या कालखंडापासून ही चालत आलेली परंपरा आहे म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. यामध्ये राजकारण आहे असं वाटतं का? ते जो कोण गायक आहे त्याच्या बाबतीत काय राजकारण कुणी त्याला पाठबळ दिलं असं वाटतं? तसंही नाही, तो शेवटी कॉमेडियन आहे म्हणून भावनेच्या भरात त्याने केलं असेल. त्यांना अजूनही सुधारून घ्यावं. झालेल्या याच्या बाबतीत चुकी झाली, मला माफ करा एवढा जरी वापरलं तर मी स्पष्ट शब्दाने सांगतो मला की इतके उदार मतवादी आहेत शिंदेसाहेब, एका क्षणात सगळ्या गोष्टीवर सोडून देतील, ते पडदा टाकून देतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.